फ्री विल प्रोजेक्ट, ज्यात मला फ्री विल आणि फ्री वेल असल्याने मी रँडम प्रोजेक्ट्स करते. मी सध्या ड्युओलिंगोवर जापनीज शिकायला घेतलंय. कोरेवा रामेन देस सुशी तो गोहान कुदासाई. त्यात हिरागाना लिपी शिकताना पहिली फार रँडम अक्षरं उ आणि शी लिहायला शिकले. मग म्हटलं किती दिवस एम्ब्रॉयडरी करायचीच आहे, मराठी उशी जपानी लिपीत भरून टाकू उशीवर. जपानी भाषेत उशी म्हणजे गायगुरं वाटतं, असे नाका. मोठी एम्ब्रॉयडरी करावी की छोटी विचार केला, कारण विल फ्री असलं तरी स्किलचं काय. एम्ब्रॉयडरी कुठे करायची हे ठरल्यावर नॅप ब्रेक घेतला. आणि मग जरी मनाने हा प्रोजेक्ट करायला घेतला तरी प्रोक्रॅस्टिनेट करायला नको, म्हणून मग ही स्क्रिप्ट लिहायला घेतली. हे फार मेटा होत आहे का? हे जरा 38 सारखं दिसतंय ना मराठीतल्या. मी पण 38 होते. जगणं हा किती युनिव्हर्सल अनुभव आहे. जो कोणी कमीत कमी 38 वर्ष जगलाय तो 38 या आकड्याशी किती रिलेट करू शकतो. सच इज आर्ट. एनिवे, अशा प्रकारे ही आपली हिरागना लिपीतली उशी तयार आहे. ही ना जरा अँची कुराई माकुसू म्हणजे अँटी क्लायमॅक्टिक वाटते का? थँक गॉड, नाण्यासारख्या उशीलाही दोन बाजू असतात. ही